कपिल, सध्या काय घडामोडी घडतात? बैठक सुरू झाली आहे, नेमका काय? नक्कीच बैठक सुरू होऊन 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि आताच जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत किरण पावसकर ते बाहेर आले होते. त्यांनी मीडियाला बाईट दिलेला आहे, मीडियाशी संवाद चाललेला आहे का आमच्यामध्ये कोणतेही वाद नाही आहेत, ही एक तब्येत ठीक नव्हती म्हणून ते भेटायला आलेले आहेत, परंतु राजकीय चर्चाही होईल. काही मुद्दे असतील तर त्यांनी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे केलेला आहे की जे कोणी मंत्री असतील त्यांच्यावरती कसला भ्रष्टाचाराचा किंवा कोणताही गुन्हेगाराचा डाग नसला पाहिजे. एक स्वच्छ चरित्राचे जे मंत्री असणार आहेत ह्यांचीच निवड केली जाणार आहे. हा एक लाईन ते घेऊन आले होते का अशाच मंत्र्यांना मंत्रीपद मिळणार आहे असं आतून एक खबर आलेली आहे. त्यामुळे चांगल्या चरित्राचे जे खास मंत्री आहेत, नेते असतील त्यांनाच मंत्रिपदाची माळ त्याच्या गळ्यात पडणार आहे असं एकनाथ शिंदे शिवसेनेकडून ठरवण्यात आलेलं आहे. आणि ह्याच मुद्द्यावरती ह्याच सर्व गोष्टीवर चर्चा होणार आहे. खास करून पाहिलेलं तर गृहमंत्रीपद असेल किंवा काही महत्वाची खाती असतील, ही खाती एकनाथ शिंदेच्या आमदारांकडनं मिळावी अशी एक मागणी वारंवार होताना दिसत आहे. आणि याच्यावरच आज एक तोडगा काढण्याचा प्रयत्न या बैठकीतून होणार आहे. काल आपण पाहिलं होतं गिरीश महाजन यांनी बैठक केली होती रात्री मुख्यमंत्र्यांबरोबर. अर्धा तासापूर्वी ही गिरीश महाजन यांनी बैठक घेतली होती. संकट मोचक म्हणून गिरीश महाजन यांना पाहिलं जातं. त्यामुळे एक फायनल काहीतरी निर्णय जवळपास आलेला आहे असं आपण बोलू शकतो. आणि जो तोडगा आहे हा या बैठकीतून निघू शकतो, कारण की उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस असणार आहे. भाजपाची उद्या सकाळी एक बैठक होणार आहे, त्याच्यामध्ये नेता ठरवला जाणार आहे भाजपाचा. आणि त्यानंतर खरं तर खाते वाटपावरती चर्चा होऊन खाते वाटप कोणाकोणा किती मिळतील हे क्लिअर होणार आहे. या बैठकीनंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिन्ही नेते जे आहेत ते तिन्ही नेते राज्यपालांना भेटणार आहेत आणि सत्तेचा दावा करणार आहेत. सुरुवातीला भाजपाची बैठक, मग गटनेता स्थापन होईल आणि त्यानंतर तिन्ही नेते एकत्र येऊन राज्यपालांना सत्तेचा दावा करणार आहेत. हे उद्याची महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील, यांच्यामध्ये बंद दारात एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे. खरं तर खाते वाटप असतील, गृहमंत्रीपद असतील, अशा अनेक गोष्टीवरती याच्यावर चर्चा सुरू आहे. आणि आता कोणाच्या हातात किती खाती येतात नक्की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणवण्याचा प्रयत्न करतायत का, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानतायत का, कोणत्या अटीवर मानतायत याकडे सर्व लक्ष लागलेले आहे. परंतु सध्या जी बैठक आहे राजकीय हाय व्होल्टेज बैठक अशी बैठक सुरू आहे वर्षावरती आणि सर्वांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे.